शालिनीताई बागेतून अगदी लगबगीनं घरी आल्या त्याच दामोदर अण्णांना शोधू लागल्या. अण्णा अंगणात रोपांना पाणी घालत होते. ताईंनी त्यांना हाक मारली. अहो, ऐकलत का? कुठे आहात? अण्णांनी अंगणातून आवाज दिला. अगं, इथे अंगणात ये, रोपांना पाणी घालतोय. शालिनीताई अगदी धावतच त्यांच्या पाशी गेल्या. अण्णा म्हणाले, शालू, अगं काय झालं? एवढी धापा टाकत का आलीस? आणि आज लवकर आलीस बागेतून? काही त्रास होतोय का? ताई म्हणाल्या, अहो नाही हो. मी काय म्हणते, अबोलीचा फोन आला होता का? अण्णा म्हणाले, नाही, थोड्या वेळाने लावून पाहू. ताई म्हणाल्या, थोड्या वेळाने नको हो, आत्ताच लावूया. अण्णा म्हणाले, अगं हो, पण नक्की झालं काय ते तरी सांगशील का? ताई म्हणाल्या, आज बागेत जोशी आजी भेटल्या होत्या. त्या सांगत होत्या की ती संगीता आहे ना पवारांची, ती माहेरी परत आली आहे नवऱ्याला सोडून. सासरचे खूप त्रास द्यायचे हो पोरीला. नवरा मारायचा, जेवण द्यायचे नाहीत 2-2 दिवस. अहो, डिप्रेशनमध्ये गेली ना पोर. तिच्या सासरच्या गावातल्या कोणीतरी पवारांना सांगितली तिची अवस्था. आधी त्यांचा विश्वास बसेना. शेवटी स्वतःच जाऊन शहानिशा केली. खूप वाईट अवस्थेत होती संगीता. घेऊन आले ते तिला परत इथे. खूप वादविवाद सुरू आहेत आत्ता. अण्णा म्हणाले, अगं, पण त्याचा अबोलीशी काय संबंध? ताई म्हणाल्या, अहो, असं काय करताय? महिना व्हायला येईल आत्ता. लेकीशी बोलणं झालं नाही आपलं. तिचा फोन नेहमी बंद असतो. जावाईबापूंना फोन केला तर म्हणतात तिला सांगतो फोन करायला, पण तिचा फोन काही येत नाही. मला थोडी भीती वाटते. आपण असं करूया का, आपण जाऊनच येऊया ना तिच्या घरी? खूप महिने झाले पाहिलं नाही आहे पोरीला. अण्णा म्हणाले, शालू, अगं, एवढ्या मोठी घरची सून आहे ती. तिच्यावर काय कमी जबाबदाऱ्या आहेत का? आणि एवढी माणसं चांगली, ते काय करणार आहेत तिला? या 3 वर्षात तिने कधी काही तक्रार केली आहे का? आणि ती म्हणाली होती ना, आता लवकरच ती ऑफिससुद्धा जॉईन करणार होती त्यांचं. त्यात व्यस्त असेल गती. तू नको काळजी करू. अगं, सुखात नांदत आहे ती तिथे. म्हणूनच तिला आपली आठवण येत नसेल. आणि चांगलंच आहे ना हे. आपली लेक सुखी आहे, रमली आहे संसारात. याहून आईबापाला काय हवं असतं? फुलासारखं जपतात ते तिला. तू पाहिलं नाहीस का तिला? आपण तिला भेटायला गेलो होतो तेव्हा अगदी दागिन्यांनी मडलेली असायची ती. संगीतासोबत वाईट झालं, पण अबोलीसोबत असं काहीच होऊ शकत नाही. ताई म्हणाल्या, तुमचं सर्व म्हणणं मान्य, पण एकदा भेटून तर येऊया तिला. अण्णा म्हणाले, तुला सुद्धा माहीत आहे तिच्या घरी जायचं म्हणजे? अण्णांना समोरून अमृता येताना दिसली आणि ते बोलता बोलता थांबले. अमृता ताईंना म्हणाली, आई, अण्णा, चला लवकर नाश्ता करूया. मला कॉलेजला जायला उशीर होईल. नाहीतर. शालिनीताई आणि दामोदर अण्णा आपापल्या जागेवरून उठले. त्यांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन अमृताच्या नजरेनं हेरलं होतं. तिने अगदी खोदून खोदून प्रश्न विचारायला सुरुवात केली. तेव्हा शालिनीताई म्हणाल्या, अगं, अबोलीशी 1 महिना झाला काहीच संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे जरा काळजी वाटते आहे. अमृता म्हणाली, अगं आई, मी आजच तुला बोलणार होते हां. ताई फोन उचलत नाही आहे आणि बरेचदा तर तिचा फोनच बंद असतो. तुमचा काही कॉन्टॅक्ट झाला का तेच विचारणार होते मी तुला. ताई म्हणाल्या, नाही ग, कळत नाही आहे काय करायचं ते. अमृता म्हणाली, त्यात न कळण्यासारखं काय आहे? आपण जाऊया तिच्याकडे तिला भेटायला. अण्णा म्हणाले, गप्प बसा तुम्ही मायलेकी. असं जाणं बरं दिसत नाही तिथे. ते तिच्या संसाराच्या व्यापात आहे, मजेत आहे. ती ऑफिससुद्धा जॉईन करणार होती. घर ऑफिस या जबाबदाऱ्या पेलताना तिला जमत नसेल आपल्याला फोन करायला. अमृता म्हणाली, पण हे बरोबर नाही ना अण्णा.
इथे आपण किती आठवण काढतो तिची. आणि असंही ताई लग्नानंतर इथे राहायला फक्त एकदाच आली आहे. या 3 वर्षात तुम्हाला हे थोडं विचित्र नाही का वाटत? अण्णा पटकन म्हणाले, काही विचित्र नाही आहे, तूच जरा विचित्र आहेस. अमृता म्हणाली, बरं अण्णा, तुम्ही म्हणत असाल तर तसंच. पण उद्या आपण जातोय ताईकडे. 2 दिवसांची मला बघायला मुलाकडचे येणार आहेत. तेव्हा मला ती हवी आहे माझ्यासोबत. मी तिला घेऊन येणार आहे. आई, तू तयारीला लाग. उद्या मी सुट्टी घेते. आपण सकाळच्या एसटीने जाऊ ताईकडे. एवढं बोलून अमृता कॉलेजला निघून गेली. तर हे असे सावंत कुटुंब. दामोदर सावंत पंचक्रोशीत दामोदरांना म्हणूनच प्रसिद्ध होते आणि शालिनी सावंत या त्यांच्या पत्नीला सर्व शालिनीताईच म्हणायचे. त्यांच्या 2 लेकी, मोठी अबोली तर धाकटी अमृता. अण्णांनी मुलींना अगदी प्रेमाने वाढवलं, योग्य ते आणि त्यांना हवं ते शिक्षण दिले. घराची परिस्थिती तशी साधारण, खूप श्रीमंती नाही आणि गरीबही नाही. आयुष्यात जे काही कमवलं ते सारं मुलींसाठी साठवून ठेवलं. अबोलीसाठी देवधर कुटुंबासारख्या मोठ्या घरंदाज कुटुंबाचं मागणं आलं तेव्हा अण्णांनी मागचा पुढचा काहीही विचार न करता होकार देऊन अबोलीचं लग्न लावून दिलं. खरं तर अबोलीला तेव्हा लग्न करायची इच्छा नव्हती. घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग व्हावा, नोकरी करावी, थोडेफार पैसे कमावून आईबाबांना मदत करावी असे तिला वाटत होते. पण मुलांचे चांगल्या घरात लग्न लावून देणं हेच आपल्या आयुष्याचं ध्येय मानून जगणाऱ्या अण्णांना देवधरांचं स्थळ हातचं सोडायचं नव्हतं. त्यासाठी ते काहीही करायला तयार होते. अबोलीचं लग्न अगदी थाटामाटात झालं. देवधरांच्या प्रतिष्ठेला शोभेल असं लग्न झालं. लग्नानंतर अबोली एकदाच माहेरपणाला आली होती. त्यानंतर ती कधी माहेरी आलीच नाही. अधूनमधून सावंत कुटुंब तिला भेटायला जात असत. भरजरी साड्या, दागिने, हाताखाली नोकर, अगदी रुबाबात दिसणाऱ्या आणि राहणाऱ्या आपल्या लेकीला पाहून ते सुखावत असत. फोनवर कधी तर बोलणं होत असे. ती माहेरी येत नाही ही खंत तर होती त्यांना. पण ती तिच्या संसारात रमली आहे याचा आनंदही होता. आपण जे देऊ शकलो नाही ते सारं वैभव तिला मिळालं याचं त्यांना समाधान होतं. आता धाकट्या लेकीसाठी म्हणजेच अमृतासाठी सुद्धा असंच एक श्रीमंत स्थळ सांगून आलं होतं. मुलगा दुबईमध्ये राहणारा होता. दामोदर अण्णांना तर आत्ता कधी हे लग्न होतंय असं झालं होतं. अमृता हल्लीच तिचं शिक्षण पूर्ण करून तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. लग्न करेन पण मुलाला जाणून घेऊन हे तिचं आधीच ठरलं होतं. असे हे सावंत कुटुंब उद्या त्यांच्या लेकीला म्हणजे अबोलीला भेटायला जाणार आहेत. दुसरा दिवस उजाडला आणि सावंत कुटुंब निघाले. अबोलीच्या सासरी पोहोचले. अबोलीचं सासर म्हणजे अलिशान महाल. इथे आपल्या लेकीला काहीच दुःख नसेल, सुख तिच्या पायाशी लोळण घेत असेल असाच विचार अण्णांच्या मनात आला. अमृतालाही असंच सासर मिळो हीच आता एक इच्छा होती त्यांची. सावंत कुटुंबीय अचानक आलेले पाहून रमाकांत देवधर म्हणजे अबोलीचे सासरे थोडे नाराज झाले. मुकुंद, अबोलीचा नवरा, त्यांना भेटायला खाली आला. त्यांच्या पाया पडून त्याने विचारपूस केली. हळूहळू घरातील इतर मंडळी देखील त्यांना भेटायला आले. पण अबोली जवळपास अर्ध्या तासाने त्यांना भेटली. निळ्या रंगाच्या काठपदराच्या साडीत नखशिखांत दागिने ल्यालेली अबोली त्यांच्यासमोर आली. निळा रंग तिच्या सौंदर्यात भर पाडत होता. सासरच्या मंडळींसमोर एक फॉर्मल विचारपूस झाली. अण्णा अबोलीच्या सासऱ्यांना म्हणाले, जर तुमची आणि जावईबापूंची हरकत नसेल तर आम्ही 4 दिवसांसाठी अबोलीला घरी घेऊन जातो. अमृताला बघायला मंडळी येणार आहेत. तेव्हा अबोली तिथे असावी असा तिचा हट्ट आहे. तर कृपया जमत असेल तर. असे बोलून अण्णांनी रमाकांत देवधरांसमोर हात जोडले. मी कोण परवानगी देणारा? त्याच ठरवतील
त्यांना यायचं आहे की नाही ते. देवधर आपल्या राकट आवाजात म्हणाले. अबोली म्हणाली, आई, अण्णा, नाही जमणार मला यायला. इथे खूप कामं आहेत. त्यावर अमृता पटकन चिडली आणि म्हणाली, काही नाही हा ताई, बस झाली तुझी कामं. तू येते आहेस आमच्यासोबत, नाहीतर बघ मी त्या मुलाला भेटणार सुद्धा नाही. अबोली म्हणाली, अमो, अगं असं नको करू, समजून घे ना. ताई, यावेळी नाही तुला यावंच लागेल. अमृता हट्टाला पेटली होती. मुकुंद म्हणाला, अबोली, जाऊन या 2 दिवसांसाठी. आम्ही येऊ तुम्हाला न्यायला. एकुलती एक मेहुणी एवढा हट्ट करते आहे, जाऊन या. चला आपण तुमचं सामान पॅक करू. सावंत कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. मुकुंद आणि अबोली सामान भरायला गेले. अबोली बॅग घेऊन आली आणि सर्वजण निघाले. प्रवास सुरू झाला. अबोली अबोलच होती. कोणी काही विचारले तर त्याच प्रश्नांची उत्तरं देत होती. मोजकेच बोलत होती. अण्णांच्या आणि अमृताच्या लक्षात आले नाही, पण तिच्या आईने हे चांगलेच घेरले होते. मंडळी घरी पोहोचली. रात्रीचं जेवण उरकून अबोली सरळ झोपायलाच निघून गेली. दुसऱ्या दिवशी अमृताला पाहायला पाहुणे आले. कार्यक्रम नीट पार पडला. त्यांना अमृता आवडली. त्यांच्याकडून लगेच होकार मिळाला देखील. तुमचा निर्णय सांगा म्हटल्यावर अण्णा म्हणाले, अहो, त्यात सांगायचं आहे काय, आमच्याकडून होकार आहे. अमृता मध्येच पटकन म्हणाली, मला माफ करा, पण मला थोडा वेळ हवा आहे. आम्ही एकमेकांना नीटसे ओळखतही नाही. जर तुम्हाला चालणार असेल तर मला मुलाला अजून 2-3 वेळा भेटायचे आहे. अमृताचे हे बोलणे ऐकून अण्णा भडकले. वातावरण थोडे तापले होते. मी विचार करून कळवतो, असे नवऱ्या मुलाचे बाबा म्हणाले आणि ती मंडळी निघाली. अण्णा खूप चिडले. अक्कल नाही आहे का तुला? काय कमी आहे त्या मुलात? हे बघ, अजूनही आपण गावात राहतो. इथे हे असे प्रकार नाही चालत. तुमची चांगल्या घरात लग्न व्हावीत, तुम्हाला श्रीमंत सासर मिळावं, यासाठी मी तुम्हाला उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ असा नाही की मनाला येईल तसं वागशील तू. अबोली मध्ये बोलली, अण्णा, अमृता योग्यच म्हणाली. आपण ज्याच्यासोबत पूर्ण आयुष्य घालवणार आहोत त्याला जाणून घ्यायचं पूर्ण अधिकार आहे तिला. अण्णा, मला माहीत आहे आमचं जीवन सुखी व्हावं म्हणूनच नेहमी झटलात तुम्ही. पण अण्णा, पैसाच सर्व काही नसतो आणि मुळात आम्हाला त्या आयुष्य आरामाची गरज आहे का, हे तुम्ही आम्हाला एकदा विचारलं असतं तर बरं झालं असतं. प्लीज असा घाईत निर्णय घेऊ नका. 4 ठिकाणी चौकशी करा, थोडा वेळ द्या, मग निर्णय घ्या. शेवटी आयुष्यभराचा निर्णय आहे. अबोली एवढं बोलून निघून गेली तिच्या खोलीत. तिच्या आईला सतत जाणवत होतं, कुठेतरी काहीतरी बिनसलं आहे. संध्याकाळचा चहा झाल्यावर अबोली आईच्या खोलीत गेली. आई तिचे कपाट आवरत होती. अबोली कपाटाजवळ गेली. आईच्या साड्यांवर हात फिरवत म्हणाली, आई, किती सुंदर साड्या आहेत तुझ्या. त्यावर ताई म्हणाल्या, काहीतरीच काय, माझ्या साड्या आणि सुंदर. अगं, सगळ्यात सुंदर साड्या तुझ्याकडे आहेत. तुझ्या साड्यांसमोर तर या किती फिक्क्या वाटतात आणि तू यांना सुंदर म्हणतेस. अबोली म्हणाली, त्या भरजरी साड्यांमध्ये जीव घुसमटतो. नकोस वाटतं, बांधून ठेवल्यासारखं वाटतं, मोकळेपणा नसतो. या साड्या कशा नेसल्यावर आपल्याच अंगाचा भाग वाटतात. बोलता बोलता अबोलीची नजर गुलाबी रंगाच्या साडीवर गेली. ती म्हणाली, आई, ही तीच आहे ना जी मी नेसायचे. ताई म्हणाल्या, हो तीच आहे. तुला माझ्या साड्या अगदी लहानपणापासूनच खूप आवडायच्या. ही साडी मला दे, ती साडी मला दे, सतत सुरू असायचं तुझं. ही साडी तर खूप आवडायची होती तुझ्या, म्हणून मुद्दाम जपून ठेवली आहे. अबोली म्हणाली, आई, या साड्या का नाही दिल्यास तू मला सासरी जाताना? ताई म्हणाल्या, अगं,
नवीन घेऊन दिल्या ना तुला. या साड्या कुठे देऊ तुला. देवधरांच्या प्रतिष्ठेला नाही शोभणार या. अबोली म्हणाली, आई, या साड्यामध्ये तुझा स्पर्श आहे, तुझी ऊब आहे. त्या देवधरांच्या प्रतिष्ठेपेक्षा ही खूप अनमोल आहे. तू आणि अण्णांनी मला लग्नानंतर जे काही दिलं ते माझ्या सासरच्या प्रतिष्ठेप्रमाणे दिलं. पण मला काय हवं आहे हे तुम्ही विचारलंही नाही आणि दिलंही नाही. मला ही साडी हवी आहे. आई, ताई म्हणाल्या, उगीच हट्ट नको करूस. नवीन घेऊन देते, पण ही नको. एखाद्याच्या दिवस कार्याला आल्यासारखी वाटते ही साडी. अबोली म्हणाली, मग माझ्या दिवस कार्याला देते आहेस असं समजून दे. ताई म्हणाल्या, अबोली, काहीही बोलू नकोस. तुम्ही दोघींनीही अक्कल गहाण ठेवली आहे की काय आज. अबोली म्हणाली, बरं बाई, नाही असं बोलणार. सॉरी. आत्ता तरी मला साडी दे. जेव्हा कधी तुझी खूप आठवण येईन तेव्हा ही साडी नेसून पाहून तूच मायेनं मला कुरवाळी आहेस असं समजेन. असं म्हणत अबोलीने ती साडी घेतली. रात्री सर्व आपापल्या खोलीत झोपायला गेले. शालिनी ताईंच्या मनात अबोलीचं बोलणं वागणं सतत तरळत होतं. त्या अण्णांना म्हणाल्या, अहो, अबोलीचं वागणं पाहिलं का तुम्ही. अण्णा म्हणाले, काय झालं आत्ता. ताई म्हणाल्या, काहीतरी गडबड आहे असं मला वाटतं. ती काहीतरी लपवते आहे. ती फक्त आनंदी असण्याचा देखावा करते आहे, पण आतून खूप दुःखी आहे असं वाटतं मला. असे म्हणून या 2 दिवसात अबोली आणि त्यांच्यात झालेलं संभाषण त्यांनी अण्णांना सांगितलं. त्यावर अण्णा म्हणाले, तुम्ही बायका पण ना सुतावरून स्वर्ग गाठता. अगं, तिला साडी हवी तर द्यायची ना, त्यात एवढं काय. आणि अबोलीला सुद्धा ठाऊक आहे, मी आत्तापर्यंत तिच्या भल्याचाच विचार केला आहे. तिच्यासाठी जे योग्य तेच केलं आहे. ताई म्हणाल्या, तुम्ही बरोबर बोलत आहात, पण देवधरांकडची मंडळी तुम्हाला माहीत आहेत ना. मोठं घर, पण तरी त्यांची नीती. आम्हाला हुंडा नको, पण तुम्हाला हवं ते द्या म्हणत लग्न खर्च करून घेतला. 10 लाख रुपये घेतले. अबोलीला दागिने उत्तमच द्या, आमच्या घराला शोभतील असेच असं म्हणत 30 तोळे दागिने घेतले. जे द्याल ते उत्तमच द्या म्हणत किती घेतलं त्यांनी. खरं तर हे लग्न व्हायला नको होतं असं मला राहून राहून वाटतं. आपल्या मुलीला भेटायची आपल्यालाच चोरी. काय तर म्हणे, मुलीच्या सासरी येताना रिकाम्या हातानं येत नाहीत आमच्याकडे. दरवेळी सोनं चांदी आणायचं कुठून. म्हणून तिच्या सासरी जाणंसुद्धा टाळतो आपण. ती इथे येईल तर तिलासुद्धा नक्कीच कशा ना कशात गुंतून ठेवत असतील. ही साधी साडी बघितली तिच्याकडे तर पुन्हा आमची प्रतिष्ठा आणि अजून काही बाई बोलतील. तिचे सासरे तुमच्याही कसे वागतात याचा अंदाजसुद्धा नाही आहे तिला. तुम्ही शेत जमीन विकून पैसा उभा केला हे सर्व करण्यासाठी, हे सुद्धा ठाऊक नाही आहे या दोघींना. खरंच हे लग्न झालं नसतं तर. अण्णा मध्येच बोलले, शालू, अगं काहीही बोलू नको. ती किती आनंदात आहे तिथे. ते माझ्याशी कसेही वागू देत, पण आपली लेक तिथे आनंदात आहे ना, मग अजून काय हवं. ती तिथे राणीसारखी नांदते आहे, अजून काय हवं. आणि तिच्या संसारात किंवा सासरच्या मंडळींनी काढून काही त्रास असता तर तिने एव्हाना सांगितलं असतं आपल्याला. आत्ता बस अमृताचेही असेच भले हो हीच अपेक्षा. आणि हो, शेत जमीन विकली वगैरे गोष्टी दोघींनाही कधीच कळल्या नाही पाहिजेत हां. ताई म्हणाल्या, नाही कळणार. अण्णा म्हणाले, उगीच काळजी करत बसू नकोस. लेक आली आहे 4 दिवसांसाठी तर मज्जा करा माई लेकी, आणि आत्ता झोपा. एवढे बोलून ते झोपी गेले. सकाळ झाली आणि अमृताने अजून काही दिवसांची सुट्टी घेतली होती. आज काय काय करायचं तिचं ते ठरवत होती. अबोलीची चेहरा मात्र उतरला होता. ताई, सांग ना अजून काय करूया. अमृता अबोलीला म्हणाली, कुठलाच प्लॅन होणार नाही ग. असे बोलू अबोली तोंडातच फुटफुटली. अमृताने विचारलं,
ताई, काय म्हणालीस? काही नाही ग, म्हणून अबोलीने टाळले. इतक्यातच दारात मुकुंद हजीर झाला. त्याला पाहून सावंत कुटुंब गडबडले. शालिनीताई आणि दामोदरांना दोघे एकदमच म्हणाले, जावई बापू, तुम्ही आज इथे? मुकुंद म्हणाला, अहो, अबोलीला न्यायला आलो आहे. आईची तब्येत बिघडली आहे, माफ करा. आईला बरं वाटलं की आणून सोडतो अबोलीला. अण्णा म्हणाले, आम्ही सुद्धा येतो तुमच्यासोबत. मुकुंद म्हणाला, त्याची गरज नाही, आम्ही अबोलीला घेऊन जातो. अबोली, जा सामान घेऊन या. ताईंना हे सारं थोडं अजब वाटत होतं. अबोली बॅग घेऊन पटकन खोलीतून बाहेर आली. निघताना आईला मिठी मारून खूप रडली. अण्णांच्या पाया पडून म्हणाली, अण्णा, आता काय माहीत कधी भेट होईल. मुकुंद आणि अबोली गाडीत बसले. लहान मुलासारखी केविलवाण्या नजरेने अबोली ताई अण्णांकडे बघत होती. ताईंना सुद्धा अश्रू आवरत नव्हते. का कोणास ठाऊक, त्यांना काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. अमृतासुद्धा उदास होऊन तिच्या खोलीत गेली. ताई पदराने डोळे पुसत पुसत स्वयंपाकघराकडे निघाल्या. दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करत असताना त्यांच्या एक गोष्ट पटकन लक्षात आली. मुकुंद आल्यावर अबोली लगेचच बॅग घेऊन निघाली. आपण तर तिला 4-5 दिवसांसाठी घेऊन आलो होतो. यांचं आधीच ठरलं होतं का 2 दिवसात निघायचं ते? तिला सामान भरायला जराही वेळ कसा काय लागला नाही. कुठेतरी पाणी मुरत आहे. ताई हातातलं काम सोडून लगबगीने अबोलीच्या खोलीत गेला. बेडच्या शेजारी असलेल्या टेबलवर त्यांना एक लिफाफा दिसला. त्यांनी तो उघडला. अबोलीची चिठ्ठी होती. त्यांनी अण्णांना हाक मारली, अहो, इथे या, लवकर या. अण्णा धावतच आले. काय ग, काय झालं? अबोलीने चिठ्ठी ठेवली आहे, ताई म्हणाल्या. चिठ्ठी? हे काय प्रकरण आहे आत्ता? अण्णा म्हणाले. अण्णा वाचू लागले. आदरणीय आई आणि अण्णा, काय बोलू, कुठून सुरुवात करू कळत नाही आहे. मनात खूप कोलाहल मजला आहे. खूप प्रश्न आहेत, पण उत्तर कोणाला विचारू कळत नाही आहे. आई, अण्णा, तुम्ही नेहमीच माझ्या आणि अमृताच्या सुखाचा विचार केला, पण सुख म्हणजे नक्की काय असतं? पैसा, समृद्धी, प्रसिद्ध, दागदागिने, हाताखाली नोकर चाकर, मोठं घर, सुंदर साड्या, हेच असतं का सुख? हीच व्याख्या आहे का तुमच्या दृष्टीने सुखाची? अण्णा, मला माफ करा, पण कधी कधी खूप राग येतो मला तुमचा. आपल्या मुलीला ऐशोआरामाचं जीवन मिळावं यासाठी तुम्ही मला नरकात पाठवलं. देवधर, श्रीमंत घरंदाज माणसं, पण फक्त नावाला. हुंडा नको, पण मुलींसाठी काहीतरी द्या, असं म्हणत त्यांनी तुमच्याकडून काय काय घेतलं आहे हे माहीत आहे मला. अण्णा, तेव्हाच का नाही लग्न मोडलं तुम्ही? जेव्हा त्यांनी 10 लाखांची मागणी केली, लग्न तुम्ही लावून द्या म्हणून सांगितलं, तेही त्यांच्या प्रतिष्ठेप्रमाणे. हुंडा नको म्हणून हुंडाच घेतला ना त्यांनी त्यांचे रंग आधीच दाखवले होते. जी माणसं लग्नाआधी अशी वागू शकतात, ते लग्नानंतर माझ्यासोबत योग्य वागतील आणि मला सुखी ठेवतील असं वाटलं तरी कसं तुम्हाला? लग्नानंतर मी माहेरी आले नाही यात तुम्हाला काहीच गैर वाटलं नाही का? लग्नानंतर मला भेटायला येताना महागडी वस्तू घेऊन यावी लागेल, हीच देवधरांची पद्धत आहे, हेच सांगायचे ना माझे सासरे तुम्हाला? आमच्या लग्नानंतर आत्तापर्यंत ते कसे वागले आहेत तुमच्याशी हे माहीत आहे मला. आई, अण्णा, तुम्ही एकदाही विचार केला नाही, जे तुमच्याशी असे वागतात ते माझ्याशी कसे वागत असतील? लग्नानंतर काही दिवसातच मला कळलं, मुकुंदचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि हे देवधर कुटुंबाला माहीत होतं. सर्वांसमोर एक आदर्श नवरा असल्याचं नाटक करणारा माझा नवरा एक हैवान आहे. मला मारणं, माझा शारीरिक आणि मानसिक छळ करणं हा जणू त्याचा हक्कच आहे. मी खूप प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, अन्यायाविरुद्ध लढले,
पण मी अपुरी पडले. मी जर कोणाला काही सांगितलं तर ते अमृतासोबत काहीतरी चुकीचं करतील अशी धमकी ते सतत मला देत राहिले. मी काय करणार होते? मी गप्प बसले. सोन्याच्या पिंजऱ्यात बंदिस्त होते. माझ्याजवळ साधा माझा फोनही नव्हता. तुमच्याशी फोनवर बोलत असताना मुकुंद नेहमी समोर असायचा. त्याला हवं तेच तो वधवून घ्यायचा माझ्याकडून. माझ्या खोलीबाहेर सतत पहारा देत पहारेकरी असतात. कुठे जाणे येण्याच्या मुभा नाही आहे मला. सगळं सहन करत होते मी. पण या लोकांनी माझे बाळ माझ्यापासून हिरावून घेतलं. तेही एकदा नाही, दोनदा. गर्भजल चाचणी करून घेतली. दोन्ही वेळी गर्भ मुलीचा होता. माझ्या संमतीशिवाय जबरदस्तीने या लोकांनी माझा गर्भपात केला. मी आत्ताही आई होणार आहे. मला भीती वाटते यावेळीसुद्धा गर्भ मुलीचा असेल तर जे लोक तिला सुद्धा मारून टाकतील. आत्ता मी अजून काही सहन करू शकत नाही. या 2 दिवसात खूप वेळा वाटलं तुम्हाला सर्व सांगून टाकावं, पण त्याने काय होणार होतं? माझी बाजू तुम्ही समजून घेतली असती असं नाही वाटत मला. खूप वेळा वाटलं आई तुझ्या कुशीत शिरून खूप रडावं, तुला सांगावं मला तुझ्या पदराशी बांधून ठेव, मला कुठेच नाही जायचं आत्ता. पण नाही जमलं ते. तुम्हाला ही चिठ्ठी मिळेपर्यंत मी या जगात नसेन. खरं तर आत्महत्या करणं मलासुद्धा पटत नाही आहे. पण मी थकले आहे, हरले आहे. अजून काही ताकद माझ्यात सर्व सहन करायची. अण्णा माझ्यासोबत जे केलं ते अमृतासोबत होऊ देऊ नका. घाईघाईत श्रीमंत स्थळ आहे म्हणून लग्न लावून देऊ नका. तुम्हाला जास्त काही बोलले असेल तर मला माफ करा. तुमची आत्ता या जगात नसलेली लेक अबोली. ताई आणि अण्णांना सुचतच नव्हते काय करावे ते. ताईने हंबरडा फोडला. अण्णांनी अमृताला फोन करून झालेला प्रकार सांगितला. कॉलेजमधून निघ आणि सरळ अबोलीच्या सासरी भेट म्हणून सांगितलं. अण्णांनी ताईंना सावरलं. आपल्याला लगेच जावे लागेल याची जाणीव करून दिला. गावातील 4 माणसं सोबत घेतली. ते निघाले. इथे अमृता पोलिसांना सोबत घेऊन आली. सर्व देवधरांच्या घरी पोहोचले. सर्वांना पाहून रमाकांत देवधर गोंधळले. सावंत, हा काय प्रकार आहे? ही माणसं आणि पोलीस घेऊन का आला आहात? देवधर म्हणाले. अण्णा बोलू लागले. तुम्ही आता एक शब्द बोलू नका. खूप ऐकून घेतलं तुमचं. माझी लेक कुठं आहे? ती ऑफिसला गेली आहे, देवधर म्हणाले. अण्णा म्हणाले, हे शक्यच नाही. तुमचं पितळ उघडं पडलं आहे. ती घरातच आहे. कुठे कोंडून ठेवलं आहे तिला ते सांगा. पोलीस पुढे आले. आम्हाला घरात शोधावं लागेल म्हणत घरात शिरले. अबोलीच्या खोलीबाहेर एक गार्ड बसला होता. त्याला बाजूला करत आत शिरले. समोरचा प्रकार पाहून सगळेच स्तब्ध झाले. गुलाबी रंगाच्या साडीत अबोलीचा मृतदेह पंख्याला गळफास लावून लटकत होता. हो, तीच आईची गुलाबी रंगाची साडी होती. अण्णा कोसळले. ताई आणि अमृताला काही सुचेनासे झाले. अबोली तिच्या बाळासोबत हे जग सोडून कधीच निघून गेली होती. तिनेच तिच्या प्रश्नांची उत्तरं शोधली होती. पुढे काही महिन्यांनी देवधर कुटुंबाला धडा शिकवायचा हे अण्णांनी ठरवलं. खटला भरला. खूप वादविवाद, आरोप प्रत्यारोप झाले. अमृता आणि ताईसुद्धा निखाऱ्याने लढल्या. खूप अडचणी आल्या, पण अखेर अबोलीला न्याय मिळाला. देवधर कुटुंबाला कठोर शिक्षा झाली. वाचक हो, ही गोष्ट काल्पनिक आहे, पण आजही अशा कितीतरी मुली आत्महत्येचा मार्ग निवडतात. या कथेतील सर्वच पात्र कुठे ना कुठे चुकली. आपण आपल्या मुलांसाठी नेहमी योग्य निर्णय घेतो. आपला निर्णय चुकीचा असूच शकत नाही असे अण्णांना नेहमी वाटले. खरं तर त्यांनी हे लग्न आधीच मोडायला हवं होतं, पण त्यांनी तसे केले नाही. हुंडा नको नको म्हणून मुलींसाठी
काहीतरी तसेच आमच्या प्रतिष्ठेप्रमाणे द्या असे म्हणून देवधरांनी वेळोवेळी आपला लोभीपणा दाखवला होता. अण्णांनी तेव्हाच ही धोक्याची घंटा आहे हे समजून जायला हवे होते. मुलीच्या सासरी आलेले देवधरांना विशेष आवडत नव्हते. तसेच दरवेळी सासरी येताना माहेरच्यांनी काहीतरी घेऊन यावे अशी आमची पद्धत आहे हे जेव्हा देवधरांनी अण्णांना सांगितले तेव्हाही अण्णांनी सतर्क व्हायला हवे होते. कथा आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.